अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सामान्य माणसाशी निगडीत असणारे मुद्दे हे काही फार सत्ता पक्षानं चर्चेला घेतले असं वाटत नाही. जे मुद्दे सामान्य माणसाशी निगडीत नाहीत अशाच मुद्द्यांवर जाणीवपूर्वक चर्चा घडवून आणली, सभागृहाचा वेळ घालवला आणि पैसाही घालवला. त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक तुटीचा अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारनं यावेळेला सादर केला आणि म्हणून त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ही काही फारशी चांगली नाही आहे. ज्या योजना या महाराष्ट्र सरकारनं निवडणुकीमध्ये घोषित केल्या, आता त्या योजनांना पैसा देण्यासाठी सुद्धा महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये उपलब्ध नाही आहे. त्यामुळं फक्त घोषणा करायच्या आणि निवडणुका जिंकायच्या आणि त्याच्यानंतर अंमलबजावणीच्या मध्ये मात्र पैशाचा ठणठणाट जाणवतो आहे. तर कुठंतरी महाराष्ट्राची दिशाभूल महाराष्ट्र सरकारकडनं होते आहे असं म्हणावं लागेल. दिशाभूल करण्यासाठी हे कबर आणि हे जे विषय आहेत हे विषयच मुळात नाही आहेत. त्यामुळं अनावश्यक मुद्द्यांवर आणि विषयांवर चर्चा करण्यात आली. मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर अधिक वेळ चर्चा झाली असती तर बरं झालं असतं. नाही, आता ते शेतकऱ्यांनी आंदोलन केलं खरं म्हणजे आज त्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये निवेदन व्हायला हवं होतं, पण ते निवेदन झालेलं नाही. आणि म्हणून कुठेतरी सरकारचं अपयश झाकण्याचा प्रयत्न सरकारच्या कडनं होतो आहे आणि हे काही फार काळ टिकत नसतं. त्यामुळं वस्तुस्थिती काय आहे ही सामान्य माणसाला माहीत असते आणि म्हणून वेळीच सरकारनं जागं व्हावं आणि मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावं. नाही, विरोधी पक्ष देणं न देणं आता हा राजकारणाचा भाग आहे. मला असं वाटतं की संवैधानिक ज्या बाबी आहेत त्याची पूर्तता महाविकास आघाडी करते. कारण महाविकास आघाडीचं निवडणूक पूर्व आघाडी होती आणि त्याचे 51 आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्याला विरोधी पक्ष नेता तर दिलाच पाहिजे. पण याच्यामध्ये देखील का विलंब होतो आहे हे आता मला असं वाटतं सरकार किंवा सत्ता पक्षातल्या मंडळीनंच याच्यावर उत्तर दिलं पाहिजे.